गुड मॉर्निंग सगळ्यांना. अहिल्यानगरवरून आपण आहोत. आज आपला प्रोग्राम आहे चुलीवरचा स्वयंपाक. तर चुलीवरती आपण आज संकष्टी असल्यामुळे आपण बनवतो आहे गावरान पद्धतीने वांग. ते पण एवढी एवढी छोटी काटेरी वांगी असतात ना, त्या वांग्याचं आपण आज भाजी बनवणार आहे, ते पण चुलीवरती. आणि दुसरी रेसिपी आहे जे संकष्टी नाही पाळत बाई. संकष्टी ही नेहमी रविवार नाही तर बुधवार, जे नॉनव्हेजच्या वाराला येते. ठीक आहे, तर आपण खाणार आहोत चिकन, ते पण चुलीवरचं घरगुती पद्धतीने बनवलेलं हिरवं चिकन बनवणार आहे, ग्रीन चिकन. ठीक आहे, असे 2 रेसिपी असणार आहेत. 2 वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये येऊ शकतात किंवा एकाच व्हिडिओमध्ये मी कंबाईन करते, पण बघू कसं काय ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि शेअर पण करा व्हिडिओ. आणि बाकी सगळे व्हिडिओ पण आहेत आपले, ते पण चेक करा. इकडे आपल्या चुलीवरती आपण पातेल्यामध्ये वांग्याचं कालवण गावरान पद्धतीने बनवणार आहे. आणि आपल्या इथे वांगे आणि बटाटा ठेवलं आहे. ॲक्च्युली दूर झालं आहे, त्याच्यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो आहे. पण पूर्वीच्या जमान्यामध्ये हेच तर खरीच पद्धत होती जेवण बनवायची. आणि मग गॅस सिलेंडर आला आणि ही पद्धत हळूहळू नाहीशी झाली. पण आता गव्हर्नमेंटकडून आपल्याकडे गॅस कमी पण प्रमाणात पुरवला गेल्यामुळे परत एकदा सगळी लोक आहेत, त्यातच नाही आहेत. ॲक्च्युली 20-20, 15-15 दिवसाचं गॅप आहे त्याच्यामुळे. आणि आपण आता चुलीवरचा स्वयंपाक प्रिफर करतात गावच्या ठिकाणी. ठीक आहे, तेल तापलेलं आहे. आता आपण हळूहळू याची रेसिपी बघूया वांग्याचं. ठीक आहे, बस 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 भेटले. जिरं टाकते. हां, त्याच्यामध्ये आता काय काय टाकणार आहे आपण. जिरं गेलेलं आहे. चुलीवरती स्वयंपाक ह्याचं कारण असं आहे मंडळी की एकदा ती तापली ना, सगळं पेटली ना, काय आलं पटापट पटापट येतं. एवढी मोठी फुकली. अरे देवा. हे बघा, एवढी मोठी फुकणी घेऊन आलेले आहेत दादा. आपण तेलामध्ये का टाकली वांगी? लवकर शिजतात, मग वरून वाटण टाकायचं. हां, इकडे आता आपण काय आहे, सुकं खोबरं आणि कोथिंबीर आणि लसूण, आणि इकडे कांदा परतायचं का ठेवलं आहे, चहा ठेवलं आहे. मला पण दे एक कप चहा. आणि ते कांदा परततोय. तर हे सगळं हे चिकनचं आहे. मिरच्या, अद्रक लसूण आणि सुकं खोबरं आणि कांदा पण येणार ना याच्यामध्ये. कांदा पण येणार. आणि हे वांग्याचं आहे. ठीक आहे, लाल झाले. आमच्याकडे गॅस आहे, पण आम्ही तरी पण गॅसची बचत करण्यासाठी चुलीवर अर्धा स्वयंपाक करतो. ठीक आहे, असं नाही की गॅस नाहीच आहे, गॅस आहे. वांग बघा आपलं मस्त झालेलं आहे, भाजलेलं आहे तेलामध्ये एकदम मस्तपैकी. आणि इकडे आपण काय घेतलं अश्विनी वाटपमध्ये? कांदा आहे, त्यात लाल तिखट मसाला आहे, कांदा लसूण आहे, हळद आहे, मिरची, कोथिंबीर, सगळे चणा डाळ भाजलेली. हां, हे एक वेगळं घेतलं. आता हे सगळं ह्याच्यात टाकणार वांग्यात. हो. आता आपण याच्यामध्ये टाकतो कांदा लसूण मसाला मस्त वांग. आणि लाला गरम मसाला किचन किंग मसाला आणि घाटी मसाला गेलेला आहे वांग्यामध्ये. मस्त झणझणीत वांग. माझ्यामध्ये वांग शिजले असं वाटतंय मला. शिजलेलं आहे. पाणी टाका, पाणी. आता मस्तपैकी सगळं वाटप बिटप टाकून मिक्स केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता जात आहे पाणी. वांग एवढं मस्त झालेलं आहे बघा, शिजलं आहे माझ्यामध्ये.
थोडंसं अजून आहे, थोडं अजून आहे थोडंसं, अजून 10 मिनटं ठेवावं लागेल फक्त, मग होईल. ही डेट आहे का? हां. हे बघा वांग्याचं कसं राहतं, हम्म. इथं नाही, ही डेट हे झालं पूर्ण निघलं पाहिजे हां ते. असं पोकळ झालं पाहिजे. त्याच्यामुळे ते मग समजणार वांग हे झालंय. बघा इथं नाही झालं. हां, अजून 10 मिनटं ठेवावं लागेल, आपली वांग्याची भाजी रेडी होईल आणि मग चिकन. आजच्या दिवसाची दुसरी रेसिपी आहे गावरान पद्धतीने बनवलेलं हिरवं चिकन. समाजपत्र टाकलं, समाजपत्रामध्ये नंतर चिकन मसाला टाकलाय आणि हे बघा चिकन. त्याला काय काय लावलं आपण? हळद आणि मीठ, धने पावडर थोडीशी धने पावडर आणि आपलं वाटप कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता हे आपण टाकणार कढईमध्ये आणि चांगलं भाजून घेणार ना तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत आपण मस्तपैकी हे भाजून घ्यायचं. हा बघा अश्विनीचा मुलगा, ह्याचं नाव काय? बोल लवकर. पियुष. पूर्ण नाव सांग. पियुष सागर ठुबे. बोल ना, लागतो हा. का? पप्पांचं नाव काय? सागर ठुबे. हा. मम्मीचं नाव काय? अश्विनी ठुबे. बोल की काय नाही नाव अच्छा. भावाचं नाव काय तुझ्या? मला नाही माहिती, नको सांगू बघ. तुला काय माहिती? म्हणजे तू शाळेत नाही जात. बरोबर. नाही शाळेत. हा. दादाचं नाव काय? आयुष. आयुष. सांगशील ना? चूल मस्त पेटली आहे. चुलीवरचं चिकन आणि चुलीवरचं वांग बघा, इथे वांग झालेलं दाखवते तुम्हाला. बघा वांग मस्तपैकी वांग. आज ॲक्च्युली संकष्टी आहे, पण मी तर बाबा नाही खाणार आहे बाबा. खूपच प्रॉब्लेम आहे बाबा. चुलीवरचं स्वयंपाक म्हणजे ना कठीण आहे, कठीण मंडळी. डोळे गेले माझे पाण्याने. बघा कलिंगड खाऊया आपण मस्तपैकी. एकदम गोड आहे. ही चव आहे ना मुंबईच्या इकडे नाही आहे मंडळी. मुंबईच्या कलिंगडला आहे ना माहिती नाही, पण ही जी गावची चव आहे ना लाल 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 एकदम आहे बा. लाल 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 लाल. चिकन बनवून आपण डब्यात घेऊन जाणार आहे आणि वाटेमध्ये आपण कुठेतरी झाडाच्या खाली वगैरे उभं राहून जेवणार आहे. चपाती आणि चिकन आणि पोचणार मुंबईला. कंटिन्यू राहा तुम्ही. हां मस्तपैकी चिकन शिजते आपलं आहे बघा. गुडगुडी. फायनली आपलं चिकन ग्रीन एकदम झकास बनवून थंड करून आपण डब्यात भरून निघणार आहोत. काय बोलता? लवकर चिकन थंड तर होऊ दे, नाही तर मग आपलं खराब होण्याचे चान्सेस आहे. मग काय फायनली आपली अहिल्यानगर ते वसईची जर्नी स्टार्ट झालेली आहे. जेवणाचा डब्बा बघा मस्तपैकी भरून घेतलेला आहे आपलं आणि स्वामी समर्थांचं नाव घेऊन आपण निघालो आहे आपल्या घराच्या दिशेने. ठीक आहे. मध्ये आधी दाखवण्यासारखं काहीच नाही आहे मंडळी, कारण का तेच परत परत प्रवासात दाखवणं बरं नाही वाटत. आणि नगरला असं असतं की हॉर्न वाजवत बसतात ती लोक. त्यांना काय कामधंदे नाही आहेत. हॉर्न वाजवणे, मध्ये मध्ये घुसणे हे त्यांचा स्वभाव आहे. रक्तामध्ये त्यांच्या तसंच असतं नगरच्या. त्यांच्या बाईकना काचा नसतात. मध्ये लोक असे पाठी वळून बघतात आणि पुढे ठोकतात. है हर्षना नगरचे लोक अजिबात नाही आवडत, स्पेशली जे लोक गाड्या चालवतात. आपण जेवायला थांबलेलो आहे. आपल्या डब्यामध्ये आहे चिकन,
कांदा आपण फोडलेला आहे. बाहेर जाऊन फोडला कांदा, कारण हे नव्हतं तिथे काय फोडायला काय हे नव्हतं, म्हणून बाहेर जाऊन दगडाने फोडला. आणि चपाती आणि या डब्यात ऑलरेडी चिकन आहे. आता आम्ही बसलो आहे जेवायला, तर तुम्ही पण या जेवायला. आणि ही गडबड झालेली आहे, ताटच विसरलो. प्लेटच विसरलेलो आहे, आपल्या डब्यातच खावं लागेल हा चिकन आणि चपाती. एवढी भूक लागली आहे ना, चिकन काही एक नंबर झालेला आहे भाई, एक नंबर. गळत बिळत नाही ना, बघायला लागेल. होता होता होता. मोठे मोठे पीस स्वतः घेणार तू? तुम्हाला जे पाहिजे ते घ्या बाबा, मी काय याच्यामध्ये हे नाही. ठीक आहे, चला आता खायला सुरुवात करतोय आपण. एक 100 किलोमीटरच्या अंतरानंतर आपण ब्रेक घेतला आहे. तर आता आपण नंतर पुढचा प्रवास करू. आता आम्ही पहिला खाऊन घेतो. जाम भूक लागलेली आहे बाबा, जाम. ते चेहरा बघा कसं सुरकुरलाय. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण व्हा. फायनली आता आपण पोचलेलो आहे भिवंडीला. मध्ये काही शूट नाही केलं आपण. जेवलो आपण डायरेक्ट आळेफाट्यानंतर. आणि आळेफाट्यानंतर आपण आता खूप म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 वर्षानंतर आपण भिवंडी रोड मार्गे चाललोय. होऊन खूप येत आहे ना, भिवंडी रोड मार्गे चाललोय. हर्षनं बघायचं होतं रोडचं काम झालंय की नाही झालंय. तर रोडची कामं सुरू आहेत. ॲक्च्युली कामं होत राहणार. जसं आपला रोड शेवटी गावाला जाण्याचा खूपच छान झालं आहे. त्याच्यामुळे आपण 6 वाजलेत आत्ता, 6 वाजता झालेत. आणि एवढा 12:30ला निघून पण आपण 6 वाजता भिवंडीला आहेत. म्हणजे रोड नक्कीच छान आहेत. कांगात्याला समृद्धी जॉईंट होणार आहे मंडळी. तर यावेळेला आम्ही समृद्धी नाही घेतलं आहे वडोदरा जाण्यासाठी. म्हणजे आपल्याला ठाणे वगैरे भिवंडी वगैरे सगळं वगळून डायरेक्ट आपण विरार फाट्याला निघालो असतो. पण यावेळेस नाही घेतला चान्स. नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करू, ज्या मुलांना परत एकदा घेऊन जाऊ गावाला. चला आता अशाच प्रकारे आपला हा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.